दोन राज्याभिषेक का केले महाराजांनी? पहिला आवडला नव्हता त्यांना. पागेले का रे थोडा. पहिला वैदिक पद्धतीने गेलता आणि दुसरा काहीतरी तांत्रिक पद्धतीने होता. असं का? वैदिक पद्धतीचा जो काही राज्याभिषेक होता ना तो रायगडावरती 10 दिवस चालू होता. काय बोलतोय? काय केलं एवढं? सांगतो ना पुढच्या भागात, तोपर्यंत फॉलो करून ठेवा. आणि हा जो काही दुसरा तांत्रिक राज्याभिषेक आहे ना हा रायगडावरतीच निश्चलपुरी गोसावींच्या सांगण्यावरून झाला. हे कोण नवीन आता? त्याखाली महाराष्ट्रात आहे ना शाक्तपंथावरती विश्वास ठेवणारी लोक भरपूर होती. त्या तंत्रविद्येचा ती अभ्यास करत होती आणि त्या लोकांचा मेन माणूस म्हणजे हा निश्चलपुरी गोसावी. महाराजांचा जो पहिला वैदिक राज्याभिषेक झाला होता त्यावेळी हा गोसावी रायगडावरतीच उपस्थित होता आणि त्याने ती संपूर्ण घटना तो संपूर्ण विधी डोळ्यांनी बघितला होता. आणि त्याच वेळी रायगडावरती काही गोष्टी अशा झाल्या होत्या की ज्यांना या निश्चलपुरी गोसावीने अपशकुन म्हटलं होतं. अशा काही घटना घडल्या होत्या. जसं की गागाभट्ट जेव्हा रायगडावरती आले ना तेव्हा महाराजांच्या पत्नी काशीबाई यांचं निधन झालं. राज्याभिषेक विधीमध्ये शिरकाई देवीची पूजा झाली नव्हती. गावदेवी, ग्रामदेवता अशा काही देवतांची पूजा राहिलेली. महादरवाजाजवळ देवतांची पूजा झाली नव्हती. राज्याभिषेकाच्या मिरवणीमध्ये महाराज जो काही रथ वापरणार होते त्या रथाचा आस वाकला म्हणून महाराजांनी ती मिरवणूक हत्तीवरनं काढलेली. विधीच्या वेळी एक लाकूड गागाभट्टाच्या नाकाला लागला होता. यासोबतच त्यांनी हे सुद्धा विधान केलं होतं की राज्याभिषेकाच्या नंतर 13व्या, 22व्या, 55व्या आणि 65व्या वर्षी काही अशुभ घटना घडतील आणि तशा घडल्या सुद्धा. काय? राज्याभिषेकाच्या नंतर 13व्याच दिवशी राजमाता जिजाऊ मासाहेबांचं निधन झालं. 22व्या दिवशी एका हत्तीचा मृत्यू झाला. प्रतापगडावरती घोड्यांची पागा झालेली, त्यामध्ये कित्येक घोडे महाराजांचे गेले. अण्णाजी दत्तोंनी फोंडा किल्ल्यावरती एक स्वारी केलेली, त्यात त्यांना अपयश आलं. हट, महाराज असं काय मानत नव्हते. महाराज नसतील रे मानत, पण स्वराज्यात जी काही जनता राहत होती ती तर मानत होती ना. कारण वैदिक आणि तांत्रिक दोन्ही पद्धतीचे लोक समाजात राहत होते. धार्मिक गोष्टींचा किती मोठा प्रभाव तेव्हा जनतेवरती होता हे महाराजांना तर नक्कीच माहिती असेल. राज्याभिषेकानंतर महाराजांना संपूर्ण लक्ष हे स्वराज्यावरती द्यायचं होतं. धर्मातील कोणीच नाराज नको आणि त्यांच्या नाराजीमुळे स्वराज्याच्या कार्यात थोडाही अडथळा नको. हातची संधी महाराजांना कोणाला द्यायची नव्हती. महाराजांना धर्मात राहूनच धर्माच्या आधारे धर्माच्या मार्गाने धर्मात परिवर्तन घडवायचे होते, चांगले बदल घडवायचे होते.